फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार आहोत। हा ब्लाऊजची साईज 30 इंच असल्यामुळे साईज स्मॉल आहे। सो चला मेजरमेंट पाहूया। 2 इंच गळा रुंदी घेतली आहे, 5 इंच शोल्डर, 6 इंच आर्म होल। तुम्ही पाहू शकता आपण बॅक टक्स घेतला नाही। हा ॲडव्हान्स मेथडने कट केलेला ब्लाऊज आहे। आपण ब्रॉडनेस 3.5 इंच किंवा 3 इंच घेऊ शकता। पानगळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे। पानगळ्याला लीफ नेक सुद्धा बोललं जातं। हा गळा जेवढा ब्रॉड असेल तेवढा खूप सुंदर दिसतो। सो आपण बॅक साईडला सुद्धा सेम ड्रॉ करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि एलिगंट लुक दिसत आहे। सो आपण फ्युजिंग पेपरवर सेम मेजरमेंट ॲड करून घेऊया। जेव्हा आपण फॅब्रिकवर गळा रुंदी 2 इंच घेतो तेव्हा फ्युजिंग पेपर 1/2 इंच ॲड करायची आहे, म्हणजे 2.25 इंच एवढं मार्क करून घ्यायचं आहे। कारण आपण फ्रंट नेकला गळापट्टी अटॅच करतो, त्यामुळे ते मार्जिन आतमध्ये फोल्ड होत नाही आणि शोल्डरच्या साईडला 1/2 इंच बाहेर येतं। सो अशा पद्धतीने आपण बॉक्स ड्रॉ करून घेतला आहे आणि सेम शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। एक इंच एवढं बाहेरच्या साईडला मार्जिन ॲड करायचं आहे आणि पुन्हा सेम शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। 1/2 इंच एवढं एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि शेप कट करून घेऊया। शेप कट करताना जी 1/2 इंचाची स्ट्रीप आहे ती तशीच ठेवायची, जेणेकरून आपला गळा कॅनव्हासचा जो गळा आहे ना तो स्प्रेड होत नाही आणि जसं आपण शेप डिसाईड केला आहे एक्झॅक्ट सेम शेप आणि सेम गळारुंदी येते। सो आपण कॅनव्हास इस्त्रीने अटॅच करून घेतला आहे अस्तरच्या फॅब्रिकवर आणि 1/2 इंच मार्जिन बाहेरच्या साईडला ठेवून कट करून घेत आहोत एक्स्ट्रा फॅब्रिक आणि कट्स देऊन आपल्याला एका साईडून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। सो सेम मार्जिन आतमध्ये फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सो आता मेन फॅब्रिकवर आपण अस्तरचं फॅब्रिक ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे। जस्ट बिफोर आपल्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गळा हलला नाही पाहिजे आणि व्यवस्थित डिझाईनसुद्धा ॲडजस्ट होते। चारी साईडून शिलाई देऊन घ्या। 5 नंबरची टीप यूज करा आणि नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिडलमध्ये आपल्याला कॅनव्हासचा पेपर अटॅच करून घ्यायचा आहे। शिलाई नेहमी मिडलनं स्टार्ट करायची आणि कॅनव्हासच्या कडेकडेने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि कट्स देऊन घ्यायचे। जिथे कर्व शेप आहे तिथे व्यवस्थित कट देऊन आपला गळा आतमध्ये फोल्ड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलं आहे दोन्ही साईडून सुद्धा आणि आपल्याला आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। सो आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कमरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे। कमरपट्टी अटॅच करताना प्लीट्स देऊन घ्यायच्या, जेणेकरून पट्टी आतमध्ये इझिली फोल्ड होते आणि 5 नंबरची शिलाई देऊन नंतर तुरपाई करून घ्या। सो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोरी पायपिंग अटॅच करणार आहोत। डोरी पायपिंगमुळे ब्लाऊजच्या गळ्याला खूप छान हायलाइटेड लुक येतो। जर तुम्ही अजून आपल्या डोरी पायपिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनेलला अपलोड केलेला आहे, सो तो नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा छान अशी डोरी पायपिंग बनवायला शिका आणि तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याला सुंदर असा बॉर्डरचा लुक तयार करू शकता। तो डोरी पायपिंग अटॅच करून झाल्यावर आपल्याला 1/2 इंच अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। सो आता आपण सगळ्यात सुंदर असा आरीवर्क जुगाड करणार आहोत। मोस्टली सर्वांना आरीवर्क परवडत नाही, त्यामुळे ते खूपच कॉस्टली असतं। सो अशा स्टोनच्या लेस मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। सो फॅब्रिक ग्लूने तुम्ही अटॅच करू शकता। जसा शेप आहे त्या पद्धतीने आपल्याला फॅब्रिक ग्लू स्प्रेड करून घ्यायचा आहे। स्टोन लेस अटॅच केल्यानंतर साधारणतः अर्ध्या 1 तासाने आपण त्याला स्टोन लेसला हात शिलाई सुद्धा करून घेऊ शकतो, त्यामुळे
वरती जी लेस लावली आहे ती अजिबात निघणार नाही आणि लुक खूप छान येतं. फायनल लुक मी शेअर केलेला आहे. ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा अगदी नेक्स्ट लेवलवर झालेलं आहे. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला लाईक केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर चॅनललासुद्धा सबस्क्राईब केला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.